नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लोकसभा मतदारसंघाचा ह्या विदर्भाचा आढावा घेत असताना विशेष म्हणजे आपण आलो नागपूरमध्ये आपण ज्या नागपूर मतदारसंघाच्या याच्यामध्ये आज नितीन गडकरींच्या वर्चस्वामध्ये महाविकास आघाडी यांची लढत जोरदार सुरू असताना आज BSPचा देखील या ठिकाणी उमेदवार नागपूरच्या भागामध्ये असणारे जेवढे मतदारसंघ आहेत त्या परिसरामध्ये आज आले। त्या ठिकाणी वर्ध्याचे उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत। वर्धा, आज तुम्ही सांगा की आज मायावती यांची सभा म्हणजे स्टार प्रचारक म्हणून त्यांची सभा तुमच्याकडे झालेली आहे। तुम्हाला काय वाटते की मायावतीच्या सभेमुळे काही तुमच्या मतामध्ये परिवर्तन होऊ शकतं? डॉक्टर मोहन रायकवाड वर्धा लोकसभेचा उमेदवार आहे आणि आज जी नागपूरला विदर्भातील सर्व उमेदवारांकरिता बहनकुमारी मायावती यांनी सभा घेतलेली आहे त्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्टार प्रचारक आहेत। याचा निश्चितच पूर्ण विदर्भातील उमेदवाराला फायदा होणार आहे आणि आमच्या वर्धा लोकसभेमध्ये वर्धा लोकसभेमध्ये तुम्ही कुठले मुद्दे घेऊन समोर येतात? सध्याच्या परिस्थितीमध्ये देशामध्ये हे जे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारने कंत्राटीकरण आणलेलं आहे। बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या मालाला हमीभाव मिळालेला नाही आहे। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मराठी माध्यमाच्या 65,000 शाळा बंद केलेल्या आहेत। असे अनेक मुद्दे आहेत। महिलांवरील अत्याचार आहे, राष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर मणिपूरची घटना असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा 700 शेतकरी हमीभावासाठी दिल्लीला मरण पावलेले असे अनेक मुद्दे आहेत। आणि व्यापाऱ्यांचं GSTच्या माध्यमातून 28% GST, याच्यामुळे लहान व्यापारी असेल, गोरगरीब मजूर असेल, सगळ्यांवर GST लागलेला आहे। त्याच्यामुळे महायुतीच्या विरोधामध्ये वादळ उठलेलं आहे आणि मग हे सगळे मुद्दे घेऊन सोबतच EVMचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। काँग्रेसने EVM आणली, त्यांच्या मनुसिकतेने EVMला त्याचा हे प्रस्ताव ठेवला आणि BJPच्या वाजपेयीने त्याचं अनुमोदन केलं। म्हणजे काँग्रेस आणि BJP दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे। आता काँग्रेसने EVM आणलं तर काँग्रेस EVMच्या सहाय्याने का जिंकू शकले नाही? आमचं म्हणणं आहे 2004-09च्या निवडणुका त्यांनी EVMच्या माध्यमातून जिंकल्या। त्यांनी थोड्या प्रमाणामध्ये गडबड केली, BJPने मोठ्या प्रमाणामध्ये गडबड केली। आता जर गडबड केली तर तुमचं या ठिकाणी अस्तित्व धोका देऊ शकतं का? निश्चित आम्हाला असं वाटतं की म्हणून आमच्या स्टार प्रचारक आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं जर त्यांनी गडबडी केली नाही तर निश्चित बहुजन समाज पार्टीचे विदर्भातील मॅक्झिमम उमेदवार या लोकसभेत निवडून येणार आहेत। या लोकसभा निवडणुकीच्या आपण ह्या सगळ्या प्रचार फेऱ्यामध्ये आपण पाहतोय की आज EVMची भीती कुठेतरी विरोधकांना आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे। देशोन्नती न्यूजसाठी